नेमकी विचार प्रक्रिया किंवा जो पॅटर्न तयार होतो ते कसा तयार होत असतो. पहिल्यांदा आपण काय करतो, आजूबाजूला ज्या घटना घडतायत त्याचा इन्फरन्स काढण्याचा प्रयत्न करतो, अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो. माझा मित्र शांत बसलाय, माझी बायको शांत बसलीये, काय नेमकं कारण असेल ह्याचे आपण अंदाज बांधतो. आणि हे अंदाज कशाच्या आधारावर बांधतो, तर आपल्या आधीचे अनुभव असतात त्याच्या आधारावर आपण बांधत असतो. पण आपण अंदाज बांधत असताना ही एक खूप ऑटोमॅटिक प्रक्रिया असताना आपण एक मोठी चूक करतो की हा अंदाज आहे हेच आपण विसरतो. आपण जे काही अंदाज बांधतो ना त्याला फॅक्ट्स असं मानतो की हे फॅक्टच आहे, हे सत्य आहे. या अंदाजाच्या आधारावरती आपण काही जजमेंट्स देतो आणि हे जजमेंट्सचे ना वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अधिक विस्तृतपणे समजून घेणार. पण आपण त्यावर ना जजमेंट करतो की हे त्रासदायक आहे, हे बापरे फारच भयंकर आहे, हे भीतीदायक आहे, माझाच प्रॉब्लेम आहे, असं काहीतरी आपण त्याच्यावर ना जजमेंट म्हणजे अंदाजावरती आपण जजमेंट देतो. आणि त्या जजमेंटच्या भाग आपले जे कोर बिलीफ्स आहेत ना त्याच्यावरती होतो.